नवीन वर्ष नवीन बदल। तर नवीन वर्षात काय बदल होऊ शकतात आपण बघणार आहोत। 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग सुरू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतनात वाढ होऊ शकते। अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी डिजिटल ओळखपत्र अनिवार्य केले जाणार आहे, ज्यामुळे सरकारी योजनांचा लाभ थेट मिळेल। जानेवारी 2026 पासून ITR भरण्याचा नवा फॉर्म सुद्धा अपडेट होऊ शकतो, ज्यात तुमचे बँक खाते आणि त्याचे तपशील आधीच भरलेले असतील। 2026 मध्ये पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य होणार आहे, नाहीतर पॅन कार्ड इनऑपरेटिव्ह होऊ शकतं। आतापर्यंत 15 दिवसाला अपडेट होणारा क्रेडिट स्कोअर आता दर आठवड्याला अपडेट होऊ शकतो, ज्यामुळे व्याज घेणाऱ्यांना आपला स्कोअर लगेच कळेल। तसेच RBIचा एक नवा नियम लागू होऊ शकतो, ज्यामध्ये कुठल्याही डिजिटल सेवांसाठी ग्राहकांची स्पष्ट संमती घ्यावी लागणार आहे। लॉग इन नंतर तिसऱ्या पक्षाच्या जाहिरातींवरती निर्बंध येतील। गॅस वाहतुकीच्या शुल्कात सुधारणा झाल्यामुळे CNG आणि PNG हे गॅस 1-2 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे। 1 जानेवारी पासून हवाई इंधनाच्या किमतीत बदल होणार आहेत, ज्याचा परिणाम विमानांच्या तिकिटावरती होऊ शकतो। तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत 2026 मध्ये लाभार्थ्यांना नवीन प्रमाणात अन्न दिले जाणार आहे। तर हे सगळे बदल 1 जानेवारी 2026 पासून लागू होऊ शकतात। तुम्हाला या बदलांबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि अजून काय बदल व्हायला हवेत हेही कळवा।